श्री स्वामी समर्थ तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर. त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत. आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य नृत्य अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदती सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका. येथेची मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठूनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वइच्छेने. तेथे एक अविद्ध होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास सवनिश्चिती, आले चोळा पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उतले, यतिराज गृहासी आले. जैसी काम धेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन. एक गिरिगवरी बैसून, तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्म आचरिती. एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली यासी नाना साधन, भाववीण सर्व व्यर्थ. योग याग तीक काही, चोळाप्पाने केले नाही. परिभक्तिस्तव पायी, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांची भाग्यनिश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगांत, त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरे झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोच यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मत्ती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरून, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातले मिठी चरणक्षण, चरण धुतले नेत्रांक्षणी. मग तया हस्तकी धरुनी, आसनावरी बैसविले. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली,
स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामीचरित्र सारामृत नाना पराकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।